नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. साहेब, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराविरोधाच्या याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्यात आणि तुमचा निर्णय योग्य ठरवलाय. काय चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या. याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत यांची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या 2 शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे. यावरून आपल्याला माहीत आहे मी जिकडे जातो तिकडे इकडे आलेलो आहे. कालपासून सभा घेतलेल्या आहे. त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल. 2-2 दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडत बसले. आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो. तो कार्यक्रम संभाजीनगरमध्ये याचा कुणाचा व्हायचं ते होईल आणि संदीपान घुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं. छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती. परंतु 2.5 वर्ष यांनी सरकार चालवलं. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे नक्की काय काय लोकशाहीचे वारस हे सांगणारे जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला. परंतु तो बेकायदेशीर होता. आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती. मेजॉरिटी आमच्याकडे होती. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय केला आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय. कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आला आहे अशा प्रकारचं याचिकाकर्ते म्हटलं आहे आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहे. म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत? निवडणुकांशी हा संबंध जोडणार आहे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे. म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये हे औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे. म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा 41 दिवस अतोनात छळ केला. अगदी घाण्याला दुखलं. त्यांच्या डोळ्यात आपल्या शिगा घातल्या. त्यांना
अंगावरची कातडी सोडली, असं हलाल केलं, त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्टांना काय म्हणायचं होतं, काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे. म्हणून कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। जनता हे पब्लिक हेल्थ जानती है आणि त्यांचा दुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगरमधले सर्व मतदार शरद पवार असं म्हणाले राष्ट्रीय पक्ष आहे, आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील समविचारी म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत काय म्हणावं, तसे संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं. मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसारखे मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज कारण ते उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडी लावून लावत असतात. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत. तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्या, पाकिस्तानकडे अनुभव आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता बाकी. पण काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं जे राज्याचा उद्योग बाहेर गेले, त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत पण आमने सामने चर्चा करावी, मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा. कोण आहे तो, त्याच्यासाठी आमचे सर्वज्ञ आहेत ना. बारामतीमध्ये काल जे मतदान झालं त्यावर वडेट्टीवारांना माहीत होतं का ते? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? तर हे माहीत असेल तर ते सोनिया गांधींना माहीत असेल, वडेट्टीवारला कसं माहीत नाही. असं वडेट्टीवारला माहीत कसं पडलं? हवाई शोध ज्यांनी लावला खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, गुलाम करतो. लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय प्रवक्ते बोलताना त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे, काय काय कोणाच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्यांच्या जे प्रमुख आहे त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे हे सगळं मला माहित आहे. मी योग्य वेळ एक शेवटचा शाहू महाराजांना थांबण्यासाठी 100 कोटी घेऊन बसले होते आणि तिथं वाटप आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.